मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं। म्हाडा एसआरए सोसायटींच्या रेंगाळलेल्या समस्या फडणवीसांमुळे सुटल्या आणि त्यासाठी आयोजित धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमात ते बोलत होते। बीएमसीवर राज्य करणाऱ्यांना सामान्यांचा विचार आला नाही अशी टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे। 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान अधिवेशन होणार आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे। शरद पवारांनी छत्रपती शाहू महाराजांची कोल्हापुरातल्या न्यू पॅलेसवर भेट घेतली। दोघांमध्ये तासभर चर्चा झाली। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। दरम्यान शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मीडियाकडूनच कळलं अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली। कोल्हापूरच्या जागेचा निर्णय हा मवियामध्ये ठरेल असंही ते म्हणाले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 39 जागांवर एकमत झाले, तर इतर जागांबाबत चर्चा सुरू आहे आणि यावर लवकरच निर्णय होईल। तसंच 2 ते 4 जागांवरचा तिढा असेल तिथे आपण स्वतः इतर नेत्यांसोबत चर्चा करू असं शरद पवारांनी सांगितले। त्यामुळे येत्या दिवसामध्ये मवियातल्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला असेल असे संकेत मिळत आहेत। खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय। आपण झालेल्या कामाच्या जीवावर राजकारण करतो आणि अहमदनगरमध्ये कोणाचं राज्य येणार हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनताच ठरवेल। सध्या इथे जनतेचं राज्य असल्याचा टोला सुजय विखे यांनी लगावला।